ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश. गरुड पुराणामध्ये एक अतिशय गंभीर आणि गुप्त विषय सांगितलेला आहे. तो विषय म्हणजे मृत व्यक्तीच्या वस्तू. आपल्याकडे अनेक वेळा असं होतं, की एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्यांचे कपडे, घड्याळ, चष्मा, चप्पल, झोपण्याची चादर, उशी, दैनंदिन वापराच्या वस्तू आपण घरात ठेवतो किंवा स्वतः वापरतो. पण गरुड पुराण हे स्पष्टपणे सांगते, की हे फार मोठं पाप मानलं जातं. गरुड पुराणानुसार महत्त्वाचा नियम. गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीची सूक्ष्म ऊर्जा अडकलेली असते. विशेषतः आजारपणात गेलेली व्यक्ती, अपघातात, ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेली व्यक्ती, आत्महत्या केलेली व्यक्ती, या व्यक्तींना तात्काळ मोक्ष मिळत नाही. अशा आत्मा प्रेत योनीत, भूत योनीत किंवा अतृप्त अवस्थेत अडकून राहतात, असं गरुड पुराण सांगतं. वस्तूंमध्ये आत्मा का अडकतो? गरुड पुराणानुसार माणूस ज्या वस्तूमध्ये आपला रोजच्या वापरामध्ये ज्या काही वस्तू असतात, उदाहरणार्थ कपडे, घड्याळ, चष्मा, पलंग, उशी, त्या वस्तूंचा त्याचा भावनिक आणि प्राणिक संबंध तयार होतो. मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीर सोडतो, पण इच्छा, मोह आणि आसक्ती सुटत नाही, तेव्हा तो आत्मा स्वतःच्या वस्तूमध्ये किंवा घराभोवती अडकून राहतो. त्या वस्तू जर कोणी वापरल्या, तर काय होतं? गरुड पुराणानुसार जर मृत व्यक्तीच्या वस्तू दुसऱ्या व्यक्तीने वापरल्या तर त्या आत्म्याला वाटतं की माझ्या वस्तू कुणीतरी वापरत आहे. त्यामुळे तो आत्मा रागावतो, अस्वस्थ होतो, त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतो. हा त्रास कसा दिसतो? तर अचानक आजार सुरू होतो, उपचार करून पण बरं वाटत नाही, झोप लागत नाही, वाईट स्वप्न पडतं, सतत भीती वाटतं, घरात भांडण, अशांती वाढते, आर्थिक नुकसान होतं. कोणत्या वस्तू अजिबात वापरायच्या नाही. मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू अजिबात वापरू नयेत. मृत व्यक्तीचे कपडे, घड्याळ, चैन, चष्मा, चप्पल, बूट, झोपायच्या गादी, उशी, चादर, पिशवी, पाकीट, कंगवा, पेन या वस्तू घरामध्ये ठेवणं दोषकारक मानलं जातं. मग काय करायचं? गरुड पुराण सांगतं मृत्यूनंतर 10 ते 13 दिवसात या वस्तू दान कराव्यात किंवा विधीपूर्वक नष्ट कराव्यात. पितृशांती, तर्पण, श्राद्ध, ब्राह्मण भोजन हे केल्याने आत्म्याला शांती मिळते. त्यांचा मोह सुटतो. घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. गरुड पुराणामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, मृत व्यक्तींच्या वस्तूंशी आसक्ती ठेवल्यास पितरांना मोक्ष मिळत नाही आणि त्याचा घरावरती दुष्परिणाम होतो. म्हणूनच मृत व्यक्तीबद्दल प्रेम दाखवायचं असेल तर त्यांच्या वस्तू वापरण्याऐवजी त्यांच्या आत्म्यांना शांतीसाठी ठेवा, कर्म करा. ओम नमो आदेश.